उद्या आहे नागपंचमी, पण मंडळी बघा आपल्या घराची परंपरा म्हणून आजच आम्ही नागोबाची पूजा करतो. देवासमोर आणि अंगणात सुंदर नागोबाची रांगोळी काढली आहे. चला तर मग आजच्या नागपंचमीच्या तयारीच्या ब्लॉगची सुरुवात करूया. बघा समर्थ कसा गाडी चालवतोय. थांबव थांबव. तर गाडी चाललोय बघा आता जतमध्ये मार्केटमध्ये थोडीशी पंचमीची खरेदी करायचं म्हटलं. आणि त्यासोबत थोडे किराणा पण आणायचं आहे बघा. आज लाडू वगैरे बनवायचं आहे ना, तर खरेदी पण करायची आहे म्हटलं. चला जाऊया. आणि आमच्या ह्यानी म्हटलं तुम्ही जाऊन या म्हणून समर्थला घेऊन चालले बघा इकडं. तो मला पूर्ण गावात सुद्धा घेऊन जाऊ शकतोय, पण मला भीती वाटते. अजून लहान आहे आणि पाय पण टेकत नाही अजून व्यवस्थित म्हणून भीती. पाय टेकतंय पण त्याला वजन झेपत नाही, त्यामुळे बघा भीती वाटते मला. मला हळवून येशील ना, त्या सातारा फाटीपर्यंत ने बास्तीत ना घेते मी गाडी. आज आहे तर गाईत चला आता समर्थाने मी चाललोय बघा बाजारात. समर्थ पण गाडी चालवतोय, त्या माझ्यापेक्षा पण परफेक्ट गाडी जमते. पण मला भीती वाटते बघा कोणाच्या पण मागं बसायला. आणि त्याची एवढा बारीक आहे, मला भीती वाटते याला गाडी झेपते का नाही म्हणून. नाहीतर तो नेतोय तसा. गाईस ड्रायव्हर चेंज बघले गाईस. मम्मीला भ्या वाटते प्रो ड्रायव्हर पूर्ण सांगा लागते बस ठेवा. तिकडे बघा मम्मी आता खायची पान घेणार आहे. काहीच बघायला ह्याची पाकिट बघा 20,000ला एक पाकिट म्हणतात गाईज. 20,000 रुपये परवड चालू ना मग. येस पण आहे. तर काय ही बघून तुम्ही समजला ना. तर चला आता 25 जिथं सेल लागले तिथं तर जतमध्ये सस्ता बाजारमध्ये. आणि आम्ही घेतले बघा हे 2 स्टँड. हे 25ला, हे 25ला. आपण याच्यावर एकावर एक हे आपण असं बसवू शकते बघा इथं. आणि हे एक डस्टबिन घेतलंय आणि सोबत हे झाडांना पाणी फवारण्यासाठी हे घेतलं बघा. आणि हे घेतलंय. तर इथनं दाखवू की लोकांना, म्हणजे काय काय लोकांना विचारतात की हे कुठं आहे, पत्ता काय आहे. ही अयंगार बेकरी आहे समोर, चौकातली अयंगार बेकरी आहे. अयंगार बेकरीच्या समोरच्याच बाजूला हे वरच्या मजलीवर आहे बघा. नाही नाही, इथं अयंगार बेकरीच्या पुढे एसएसचं मोबाईल शॉप आहे. मोबाईल शॉप आहे. मोबाईल शॉपीच्या वरच्या बाजूलाच हे स्वस्त बाजार. तिरुपती मॅचिंग सेंटर पण आहे बघा लाईनला. इथं एसएस मोबाईल. ॲड्रेस कळाला काहीच. एसएस मोबाईल पासून इथं यायचं आहे. तर इथं बघायच बाजार घ्यायला लागले. काय त्याला लय फ्रेश आणायला लागते. द्या तेवढंच असं. तेवढं व्यवस्थित ठेवायला म्हणजे आम्ही हसता फोटो काढते काय माझा व्हिडिओ बनवा. आणि सगळे मुलं आले की तू सांग सगळं त्याच्याकडे. बॉम्ब फेकायचं कमी करा. हे बास की मम्मी. इकडे बघा अर्धवट पूजाच करून बसली ती इथं.
होय होय अर्धवट कसं करतो रे जाऊया पूजा इकडं नाही मग तेच की अर्धवट पूजा इकडे केली ती इकडे बसली ती एकाला दिल्यावर एकाला नसल्यावर आणि मागते गावात नाही पोरं लावत नाहीत काय ते पोरं लावत नाही गाडी पुढे जमत नाही तुला मी शौर्याला लावणार तर नमस्कार मंडळी बघा इकडे आपण छान अशी नागोबाची पूजा वगैरे मांडून घेतली अजून पूजा करायची आहे बघा हां चला तुम्हाला नागोबाची पूजा मी कशा प्रकारे मांडणी केली दाखवते तर बघा इकडं आमच्या इकडं कणकेपासून गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून नागोबा बनवलं जाते बघा छान असं मी नागोबा बनवून घेतले आणि त्याला बघा असं हे दोऱ्याचं ही दोरा आहे ना हे दोऱ्याचं मी हळद आणि पाण्यामध्ये बुडवून ते दोरा पिवळं करून घेतले आणि त्याचं पण हार इथं घातले आणि वस्त्रमाळ पण घातलेलं आहे नागोबाला आणि 2 मुठगं करून घेतले बघा इकडं आता आपण इकडं पाणी ठेवले आणि तूप घेते आता आणि तूप आणि पाण्यानं आपल्याला नागोबाला अभिषेक घालायचं आणि इकडे 2 समया वगैरे लावून घेतलेत मागं नागोबाचं एक मी हे पण आणलं आहे पोस्टर पण आणलं आहे बघा मागं इकडं आरती वगैरे लावून घेतले आणि इकडं बघा ही जी आहेत ना दोरं म्हणजे आपल्याला हे सगळ्या मुलांना जेवढी मुलं आहेत ना आपल्या तिथं सगळ्या मुलांना एक एक गळ्यात घालायला द्यायचं आपटने पण बघा घालायचं आहे गळ्यात आणि पोरं जेवढे आलेत ना पूजेला त्यांना पण सगळ्यांना द्यायचं आणि उद्या सकाळ आपण जेव्हा जातो ना वारुळ्याला पूजा करायला त्यावेळेस तिथं जाऊन आपल्या गळ्यातलं हे काढून वारुळ्याला घालायचं आणि इकडं बघा मी बनवून घेतले शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतलेत आणि हे आहेत तर बेसनचे लाडू हे काय मी विकत आणलेत पण हे शेंगदाण्याचे लाडू आत्ता बनवून घेतले बघा आणि इकडे लाया आहे इकडे लाया वगैरे आहे बघा आणि इकडे छान अशी नागोबाचं चित्र पण मी रांगोळीतून काढून घेतले आणि इकडे डाळगं पण आहे बघा तर अशा पद्धतीने मी नागोबाची पूजा मांडणी करून घेतली आता मुलं वगैरे सगळे आलेत बघा इकडं आता आम्ही पूजा करून घेणार आहे गाय आजकालच्या मुलींना लाया पण कळणार आणि पॉपकॉर्न पण कळणार पॉपकॉर्न कशाला ठेवले होते तर मंडळी इकडं बघा आमच्या नागोबाच्या पूजेला आज किती जण आलेत बघा इकडं अख्खी कॉलनी आज आमच्या नागोबाच्या पूजेला आलेली आहे चला आता आपण सगळ्यांनी मिळून मस्त अशी पूजा करून घेऊया वा वा पावडर लेस बाहेर लावलास जवळ आला त्याचा बड्डे आपण मस्त अशी देवाची पूजा करून मांडणी करून घेतली आता आपण पूजा करून घेऊया मला एवढं कळतंय ग निरुपा दिखाओ अरे नहीं लगा थोड़ा सा लगा था चला गया आरवला लागलं पनीर पनीर तुप्पा पनीर डोळे बघ कसले चालते देवीसारखी हा साईडचं देवीसारखी वाटायला ना एखादं नाक बीक वाटायला असं आरव बहुत जोर से चटका मारा घेता रही थी रंग कमी पडा आणि बरोबर अरे आरो ती गारा छोटा पुढं बॅग आहे ही बघ ती पट्टा कुंकू कशी लावली बघू
संतू नाणी हा तू कशी घेणार ओटी तुझी ओटी कोण आहे मला काय कळ तू रिया कुठे गायब झाली की इथं आली होती रिया पण नाही आर्या पण नाही एवढी पण होती सगळ्यांनी म्हणून पडा इकडे बघा गाईड असं दाखव दोन्ही हात हो असं दाखव पुसलीस का इकडे बघ दोन्ही हात असं व्यवस्थित दाखव तर गाईज बघा इकडं समृद्ध गेली होती कोमलकडे मेहंदी काढायला आणि बघा हे दोन्ही हात जणू काही नवरी नटल्यासारखं दोन्ही हात बघा पाक ते कोपऱ्यापर्यंत काढून आले आणि कोमलला झोप बी पाहिली नव्हती काय ग सारखं पाडतो काय म्हणायचं मग काय थोडं काढले का बघा गाईज किती काढले मेहंदी हे एक कोमल काकीने काढल्या आणि तिकडचं इथपर्यंत तिकडचं पण छान झालं काढल्या आणि त्याच्या खाली इथपर्यंत कोमल काकीने काढल्या नाही तिकडचं पण छान झाले दोन्ही पण मेहंदी छान झाली व्हरायटी जबरदस्त कोमल मॅडम थँक्यू आणि इकडं बघा आमचा हात मोकळच आहे की काकी विचारलं की मला काय म्हणली तुमची मम्मी आज कशी काय लाईनला लागली नाही लाईनला लागली नाही उद्या लागते म्हणा आता झटपट मेहंदी आहे पटकन पोळ्या करायचं आणि मेहंदी काढायला जायचं मला थोडीशी एरिया तर गाईज बघा उद्या आहे पंचमी नागपंचमी आज होता घरातलं नागपंचमी आता उद्या आहे बघा मेन नागपंचमी तर उद्या नागपंचमीसोबत श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पण येणार आहे लक्षात असू दे सगळ्यांनी उद्या उपवास करायचा आहे तर गाईज बघा उद्या मला आपला देवारा बघा आणून महिना होत आला तो कोपरा धरून बसला आहे तर आता उद्या सकाळी पण नाही उद्या ब्रह्ममुहूर्तावर पहाटे लवकर उठून आपल्याला उद्या देवारा मांडायचा आहे बघा तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे मी तर उठणार आहे बघा गाईज उद्या रात्री 3 वाजता म्हणजे पहाटेचं ब्रह्ममुहूर्ताला 3 वाजता उठणार आणि आंघोळी वगैरे करून देवारा जिथं ठेवायचं नाही गाईज त्याची साफसफाई वगैरे करून देवारा पण साफसफाई करून देवाची आणि देवाराची आपल्याला उद्या श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी स्थापना करायची आहे बघा गाईज त्यामुळे उद्या मी उठणार आहे बघा पहाटेचं 3 वाजता उठल्या मी तुम्हाला अगोदर भेटणार आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका गाईज आणि भेटूया उद्याच्या श्रावण महिन्यातल्या पहिला सोमवारी तोपर्यंत बाय बाय